मिरजेचा पोलीस हवालदार बनावट नोटा प्रकरणात अटकेत। बनावट नोटा प्रकरणात हवालदार इब्रार इनामदार बडतर्फ। आरोपींनी मुंबईत बनावट नोटा कुणाला दिल्या याचा तपास सुरू। संग्राम जगताप यांच्या विरोधात मुसलमानांची तक्रार। जिहादी 100% मुसलमानच असतात, संग्राम जगतापांनी केलं होतं वक्तव्य। जगताप यांच्या अडचणी वाढल्या। आयारामांमुळे नाशकात भाजपची नाचक्की। भाजपात आलेल्या मामा राजवाडेसह इतर आरोपींना अटक। सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला वेग। संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत कुरबुरी। राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवीये। राऊतांच्या गौप्यस्फोटामुळे काँग्रेस अस्वस्थ, पवार गट मात्र खुश। आमच्या बाबत इतर कोणी बोलू नये, संजय राऊत यांना मनसेनं फटकारलं। अखेर भारतीय बनावटीचं तेजस आकाशात। स्वदेशी तेजस येत्या शुक्रवारी वायुदलात। यशवंत बँकेत 112 कोटींचा गैरव्यवहार। बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल। शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर गुन्हा नोंद। महिला मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता गेली कुठे? ममता बॅनर्जी यांचे महिला अत्याचाराबाबत बेजबाबदार वक्तव्य। पीडिता रात्री 12:30 वाजता कशी बाहेर गेली? ममता यांचा संतापजनक सवाल। नांदेडच्या मुदखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत। भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत। अंबादास दानवे यांचा शिंदेंना चिमटा। एकनाथ शिंदेंच्या योजना डबाबंद। ठाकरे गटाचा शिंदेंवर निशाणा। शिंदेंच्या लोकप्रिय योजना बंद होणार नाहीत, योग्य वेळी कर्जमाफी करू। शरद पवारांच्या भेटीनंतर बोलले मंत्री उदय सामंत। ऐन निवडणुकीआधी राजद संकटात। लालू, राबडी आणि तेजस्वी यादव यांच्यावर आरोप निश्चित। रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमिनी हडपण्याचं प्रकरण पेटलं। नागपुरात भाजपची बैठक। स्थानिक निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपची चाचपणी। महाबोधी बुद्धविहार वादात सोबत या। केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन। गाझा शांतता शिखर परिषदेचं भारताला निमंत्रण। पंतप्रधानांऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री गाझा शांतता शिखर परिषदेत। परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह गाझा शांतता परिषदेला। मुसलमानांसाठी भारत ही युद्धभूमी। बाबासाहेबांचे विचार आमदार पडळकर यांनी मांडले। लातूर पोलीस करतायत तरी काय? सरकारी नोकरीचा आमिष दाखवून 8 व्यक्तींना सुमारे 50 लाखांचा गंडा।